सर्वांचं स्वागत आहे। आज सध्याला आता छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि त्याच ठिकाणी सिडको पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये काल 15 ते 20 वाहन हे जप्त करण्यात आलं आहे। आरोपी आज सिडको पोलीस स्टेशनमध्ये अटक आहे आणि आज आपण विशेष म्हणजे एकदम विशेष मुलाखत गुन्हे शाखेचे सर आपल्यासोबत आहे। सर नमस्कार। नमस्कार। मी PSI प्रमोद सखाराम देवकते, नेमणूक सिडको पोलीस स्टेशन। या चोरीच्या अनुषंगानं जर सांगायचं झालं तर आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये MGM हॉस्पिटल आहे। त्या ठिकाणी बरेचशी गरीब लोक म्हणजे पेशंटला ॲडमिट केल्यानंतर त्यांचे जे नातेवाईक घाई गडबडीमध्ये पार्किंगला गाडी न लावता रोडवर गाडी लावत होते आणि किंवा हँडल लॉक करायचे, कधी नाही करायचे, तर अशा गाड्या लावायचे तर त्यांच्या गाड्या चोरीला जात होत्या। हॉस्पिटलला येणारे गोरगरीब लोकांच्या गाड्या चोरीला वारंवार त्याचं जास्त प्रमाण वाढल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी सापळा लावला। 2 रात्रपाळी आणि दिवसपाळीमध्ये वेगळे कर्मचारी नेमले। जवळपास 250 शहरातल्या 250 CCTV कॅमेऱ्याची पाहणी केली। पाहणी अंती हा जो आज आम्हाला आरोपी मिळालेला आहे हमीद सिद्दीकी याला ताब्यात घेतलं। त्याला थोडं विचारपूस केल्यावर त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, नंतर विश्वासात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यास त्याने तिथून गाड्या चोरी केल्याची कबुली दिली। सर आता हा प्रश्न तो सुटला आहे नागरिकांचा, पण सध्याला आता सिडको अडको भागामध्ये गुन्हेगारी आणि अवैध धंदे भरपूर ठिकाणी चालू आहे। या संदर्भात आपण नागरिकांना का सांगू? त्या संदर्भाने माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपल्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडताना दिसून आल्यास किंवा गुन्ह्याबद्दल कोणतीही माहिती असल्यास तात्काळ सिडको पोलिसांना कळवावी। आम्ही आपले पोलीस आयुक्त साहेब, DCP साहेब, ACP साहेब आणि PI साहेब यांचे नेहमी आम्हाला सूचना आणि मार्गदर्शन असतात की कोणावरही अन्याय होऊ नये, कोणत्याही गुन्हेगारांना तात्काळ पाबंद करावा असे सूचना असतात। तर नागरिकांना हेच राहील माझे आव्हान की अशी घटना किंवा गुन्हा दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे। सर आता तरुण पिढी जी आहे ती आता सध्याला आता गांजा आणि बटन हे जास्त प्रमाणात त्यांचं चालू आहे। तरुणांना काय सांगणार सर आपण? तरुणांनी स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, व्यायामाकडे लक्ष दिलेले पाहिजे। आजकालची तरुण पिढी मोबाईल आधुनिकता याच्यामध्ये ते विसरून गेलेले आहे की स्वतःच्या शरीराचा ऱ्हास होत आहे म्हणून। तर माझं ते आव्हान राहील की सर्व तरुण पिढीने स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे। आपले आईवडील, आपले पालक ज्या सूचना सांगतात त्याचं पालन केलं पाहिजे। छत्रपती संभाजीनगरहून KK न्यूज नेटवर्क, धन्यवाद।